हाय. आज आपण हिस्ट्रीचा फर्स्ट लेसन द इंडियन सबकॉन्टिनेंट अँड हिस्ट्री तर ह्याचे क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोविंग इन वन सेंटेन्स. तर एका वाक्यात उत्तरे लिहा. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज हिस्ट्री. तर त्याचा आन्सर आहे, म्हणजे इतिहास म्हणजे काय. हिस्ट्री इज अ कोहिरंट अकाउंट ऑफ द सिग्निफिकंट पास्ट इव्हेंट्स इन द प्रोग्रेस ऑफ ह्युमन कल्चर. तर मानवी संस्कृतीमध्ये कुठले जे बदल घडत गेले किंवा कुठल्या घटना घडत गेल्या, तर त्याची जी सुसंगत मांडणी केलेली आहे त्याला इतिहास असं म्हणतात. सेकंड, व्हेअर डू ह्युमन सेटलमेंट्स फ्लरिश्ड. मानवी वस्तींची भरभराट कुठे झाली किंवा मानवी वस्ती कुठे उदयाला आल्या. आन्सर, ह्युमन सेटलमेंट्स फ्लरिश्ड व्हेरेवर द मीन्स ऑफ लिव्हिंग आर प्लेंटीफुल. तर मानवी वस्ती तिथे उदयाला आल्या किंवा तिथे त्यांची भरभराट झाली, तिथे त्यांचा विस्तार झाला जेथे राहण्याची साधने पुष्कळ प्रमाणात होती. प्लेंटीफुल म्हणजे खूप उपलब्ध होती. थर्ड, व्हॉट डू द पीपल इन हिली रिजन्स डिपेंड ऑन फूड. तर हिली रिजन म्हणजे डोंगराळ भागातील लोक कशावरती, अन्नासाठी कशावरती डिपेंड असत, कशावर अवलंबून असत. आन्सर, इन हिली रिजन पीपल डिपेंड मोर ऑन हंटिंग अँड गॅदरिंग फ्रूट्स अँड हर्ब्स फॉर देअर फूड. तर डोंगराळ भागातील लोक हे जास्त तर शिकार आणि किंवा फळे गोळा करणे किंवा वनस्पती गोळा करणे, म्हणजे आपण त्याला कंदमुळं असं म्हणतो, तुम्ही ऐकलं असेल. तर ते अन्नासाठी याच्यावरती डिपेंड असत, याच्यावर अवलंबून असत. फोर्थ, विच इज द अर्लिएस्ट सिव्हिलायझेशन इन इंडिया. भारतामधील सर्वात पहिली कोणती मानवी संस्कृती आहे. तर द अर्लिएस्ट सिव्हिलायझेशन इन इंडिया इज हरप्पन सिव्हिलायझेशन. तर हडप्पा संस्कृती ही भारतामधील सर्वात पहिली संस्कृती आहे. क्वेश्चन 2, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन शॉर्ट. थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातला फर्स्ट, व्हॉट डज ह्युमन लाईफ डिपेंड ऑन. मानवी जीवन कशावरती अवलंबून आहे. तर आन्सर, त्यातला फर्स्ट पॉईंट, असे पॉईंट लक्षात ठेवले ना म्हणजे तुमच्या लक्षात ठेवायला सोपं जातं. पॉईंट टू पॉईंट लक्षात ठेवायचं, पाठांतर करायचं नाही. तो पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे. तर ह्युमन लाईफ डिपेंड्स ऑन अ लार्ज एक्सटेंट ऑन इट्स जिओग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स. आता ह्यातला पॉईंट काय लक्षात ठेवायचा, तर पहिला जिओग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स, आणि तो मग एक्सप्लेन करायचा की मानवी जीवन हे जास्त प्रमाणात तिथल्या जिओग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून होते. Our diet, clothing, housing, occupation also depend on the geographical characteristic of that region. त्या एखाद्या भागामधील भौगोलिक परिस्थिती कशी आहे त्यानुसार तिथल्या लोकांचा डाएट म्हणजे आहार, म्हणजे ते काय खाणार, क्लोथिंग कोणते कपडे घालणार, हाऊसिंग कशा घरामध्ये राहणार, ऑक्युपेशन त्यांचा व्यवसाय ते काय करणार, तर हे सर्व त्याच्यावर डिपेंड असत. म्हणजे जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं गेलं तर कोकण, तर कोकणामध्ये खूप पाऊस असतो, म्हणजे तिथल्या आहारामध्ये काय असतं, तर तिथे खूप पाऊस असल्यामुळे तिथे भात शेती जास्त प्रमाणात होते, मग त्यांचा डाईट काय असणार आहे, राईस. क्लोथिंग कशा प्रकारचं असणार आहे, तर कोकणामध्ये समुद्रकिनारा असल्यामुळे तिथलं दमट हवामान असतं, त्याच्यामुळे तिथली लोक हलके कपडे घालतात. त्यानंतर हाऊसिंग, खूप पाऊस असल्यामुळे उतरत्या छपरांची घरे असतात जेणेकरून पावसाचं पाणी घरावरून निघून जावं. ऑक्युपेशन, तिथल्या लोकांचा धंदा काय असतो, तर मासेमारी. ओके, अशा प्रकारे तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे त्याच्यावरती त्यांचं लाईफ डिपेंड असतं. सेकंड, व्हॉट फीचर्स ऑफ अवर सराउंडिंग फॉर्म द मीन्स ऑफ अवर लाईव्हलीहूड. तर आपलं जे जगण्याचं साधन आहे तर ते आपल्या आजूबाजूच्या कोणत्या वैशिष्ट्यांवरती अवलंबून असतं किंवा कोणती वैशिष्ट्ये आपल्या जगण्याचं साधन बनतात. तर आन्सरमधला फर्स्ट पॉईंट, द क्लायमेट, रेनफॉल, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, फ्लोरा अँड फोना,
ऑफ द रिजन व्हेअर वी लिव्ह आर द सोर्सेस ऑफ अवर लाईव्हलीहूड. तर आपल्या जगण्याचं साधन काय आहे, तिथलं वातावरण कसं आहे, तिथलं पर्जन्यमान, पाऊस कसा पडतो, तिथे ॲग्रिकल्चर प्रोड्युसची शेतामध्ये काय पिकतं, फ्लोरा अँड फौना म्हणजे वनस्पती आणि प्राणी त्या भागामध्ये कोणते आहेत, तर हे आपल्या जगण्याचं तिथलं साधन आहेत. सेकंड, द लाईफस्टाईल अँड कल्चर ऑफ अ रिजन डेव्हलप्स विथ देअर सपोर्ट. आणि त्याच्याच मदतीने आपलं जे लाईफस्टाईल आहे, लाईफस्टाईल म्हणजे काय, आपली जीवन जगण्याची पद्धत किंवा आपली संस्कृती ही विकसित होत असते. थर्ड, विच रिजन इज नोन ॲज इंडियन सबकॉन्टिनंट. तर कुठला भाग हा इंडियन सबकॉन्टिनंट, भारतीय उपखंड म्हणून ओळखला जातो. आन्सर 1, द सिटीज ऑफ हरप्पा अँड मोहनजोदारो आर इन टुडेज पाकिस्तान. तर हडप्पा आणि मोहनजोदारो हे आत्ताच्या पाकिस्तानमध्ये आहेत. तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका अँड इंडिया टुगेदर फॉर्म द रिजन ॲज साऊथ एशिया. तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि श्रीलंका आणि इंडिया, तर हे सर्व देश मिळून साऊथ एशिया तयार होतो. Considering the expanse and significance of India in this region, it is also known as the Indian subcontinent. मग आता या सर्व देशांमध्ये सर्वात मोठा भारत देश आहे. तर भारताचा जो एक्सपान्स म्हणजे भारताचा जो विस्तार आहे, तर तो बघून मग या भागाला इंडियन सबकॉन्टिनंट असं नाव पडलेलं आहे. क्वेश्चन 3, गिव्ह रिझन्स. कारणे द्या. फर्स्ट, देर इज अ क्लोज रिलेशनशिप बिटवीन हिस्ट्री अँड जॉग्रफी. तर हिस्ट्री आणि जॉग्रफीमध्ये खूप क्लोज रिलेशनशिप म्हणजे इतिहास आणि भूगोल यांचा खूप जवळचा संबंध आहे असं म्हटलं जातं. तर आन्सर, देअर इज अ क्लोज रिलेशनशिप बिटवीन हिस्ट्री अँड जॉग्रफी बिकॉज. तर असं का म्हटलं जातं, कारण फर्स्ट, प्लेस इज वन ऑफ द पिलर्स. तर आपण बघितलं की हिस्ट्रीचे 4 महत्त्वाचे पिलर्स आहेत. तर त्याच्यापैकी एक महत्त्वाचा पिलर जो आहे तो आहे प्लेस म्हणजे स्थळ, अँड बेसिस फॉर रायटिंग हिस्ट्री. आणि इतिहास लिहिण्यासाठी त्याचाच आपण आधार घेतो, स्थळाचा. बरोबर. सेकंड, प्लेस इज रिलेटेड टू द जॉग्रफिकल कंडिशन्स विच इन्फ्लुएन्स द फूड हॅबिट्स, ड्रेसिंग, हाऊसिंग अँड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ऑफ ह्युमन बीइंग्स इन द गिवन एरिया. मीन्स प्लेस. म्हणजेच आता ही जी प्लेस आहे ती कशाशी रिलेटेड आहे, तर तिथल्या ज्या जॉग्रफिकल कंडिशन्स आहेत, भौगोलिक गोष्टी आहेत, तर त्याच्याशी ही प्लेस रिलेटेड आहे. आणि ज्याचा इन्फ्लुएन्स, ज्याचा प्रभाव तिथल्या फूड हॅबिट्स म्हणजे तिथला जो आहार आहे त्याच्यावर होतो, ड्रेसिंग म्हणजे वेशभूषेवरती होतो, हाऊसिंग तिथे कशा प्रकारची घरे असावीत याच्यावर होतो, आणि तिथल्या ज्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज काय आहेत, तर या सगळ्यांवर त्या प्लेसचा परिणाम म्हणजेच तिथल्या भौगोलिक कंडिशनचाच म्हणजेच प्लेसचा परिणाम होत असतो. म्हणूनच आणि आपल्याला इतिहास लिहिण्यासाठी प्लेस ही खूप महत्त्वाची असते. त्याचमुळे असं म्हटलं गेलं आहे की हिस्ट्री अँड जॉग्रफीचा खूप क्लोज रिलेशनशिप आहे. ओके, नेक्स्ट बघूया. सेकंड, पीपल आर फोर्स टू लिव्ह देअर सेटलमेंट्स. तर लोकांना ते जे राहत आहेत, सेटलमेंट्स म्हणजे त्यांची जी वस्ती आहे, तर ती सोडण्यासाठी भाग पाडलं जातं किंवा ते त्यांना सोडावं लागतं. का सोडावं लागतं? आन्सर, फर्स्ट, ह्युमन सेटलमेंट्स हॅव फ्लरिश्ड व्हेरेवर द मीन्स ऑफ लिव्हिंग आर प्लेंटिफुल. मग लोकांनी सेटलमेंट्स, आपल्या वस्ती कुठे तयार केल्या, तर जिथे त्यांना जगण्यासाठी किंवा राहण्यासाठी जी साधने आवश्यक आहेत, जे तिथं पुष्कळ असतील त्या भागामध्ये ह्युमन्सने वस्ती करून राहू लागले, सेटलमेंट्स करून राहू लागले. सेकंड, बट रिझन्स लाईक द डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. पण कधी कधी पर्यावरणाचा जो ऱ्हास झाला किंवा ड्राफ्ट म्हणजे दुष्काळ पडला, इन्व्हेशन्स म्हणजे जे फॉरेन आक्रमण झाले, एक्सेट्रा लीड टू द स्कॅरसिटी ऑफ दोज मीन्स. आणि या सर्व गोष्टींमुळे
ह्युमन्सला मानवांना जगण्यासाठी जी साधने लागत होती तर त्याची कमतरता भासू लागली. थर्ड, सो पीपल आर फोर्स टू लिव्ह देअर सेटलमेंट्स, आणि म्हणून लोकांना त्यांची वस्ती सोडून दुसरीकडे जाऊन राहावं लागलं. ओके. क्वेश्चन नंबर 5. ऑब्झर्व द फिजिकल मॅप ऑफ इंडिया अँड आन्सर द क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. इथं इंडियाचा फिजिकल मॅप दिलेला आहे, तर त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. तर फर्स्ट आहे, विच माउंटन रेंजेस लाय इन द नॉर्थ ऑफ इंडिया. तर जो इंडियाचा मॅप आहे तर याच्यामध्ये इथे डिरेक्शन दिली बघा, ही नॉर्थ म्हणजे ही साऊथ, ही ईस्ट आणि ही वेस्ट. तर प्रश्न काय विचारला आहे की भारताच्या नॉर्थ साईडला कोणत्या माउंटन रेंजेस आहेत. तर ही झाली नॉर्थ साईड. मग इथे कोणतं आहे, हिमालया माउंटन आहे आणि हिंदुकुश माउंटन आहेत. ठीक आहे, मग आन्सर लिहिणार द हिंदुकुश अँड हिमालया रेंजेस लाय इन द नॉर्थ ऑफ इंडिया. ओके. क्वेश्चन 2, विच आर द रूट्स टू इंडिया फ्रॉम द नॉर्थ ईस्ट. आता हा नॉर्थ आहे आणि ही ईस्ट साईड आहे, मग नॉर्थ ईस्ट म्हणजे इथला भाग आला. ठीक आहे, तर नॉर्थ ईस्ट साईडनी भारताचे कोणते रूट्स आहेत. द रूट टू इंडिया द नॉर्थ ईस्ट इज बाय सी. ओके, तर कोणता भाग आहे, तर हा सीचाच भाग आहे तिथे यायला. ओके. त्यानंतर थर्ड आहे, वेअर डू द गंगा अँड ब्रह्मपुत्रा मीट. गंगा आणि ब्रह्मपुत्रा कुठे एकमेकांना भेटतात. तर बघा, ही गंगा आणि ही ब्रह्मपुत्रा, तर ह्या एकमेकांना इथे बांगलादेशमध्ये भेटतात. ओके. द गंगा अँड ब्रह्मपुत्रा मीट इन बांगलादेश. ओके. क्वेश्चन 4, नेम द आयलँड टू द ईस्ट ऑफ द इंडियन पेनिन्सुला. आता इंडियन पेनिन्सुलाच्या ईस्ट साईडला कोणतं आयलँड आहे हे आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, तर इकडे बघा, हा आहे इंडियन पेनिन्सुला. ठीक आहे, हा जो इथे जो निमुळता भाग होत गेलाय की नाही, नॅरो भाग होत गेलाय, तो आहे इंडियन पेनिन्सुला. तर याच्या ईस्ट साईडला अंदमान अँड निकोबार आयलँड आहेत. ओके, मग आन्सर लिहिणार आपण द अंदमान अँड निकोबार आयलँड्स आर द इंडियन आयलँड टू द ईस्ट ऑफ द इंडियन पेनिन्सुला. ओके. क्वेश्चन 5, इन विच पार्ट ऑफ इंडिया डू वी सी द थार डेझर्ट. तर आता भारताच्या कोणत्या भागामध्ये आपल्याला थार डेझर्ट दिसत आहे. तर हा आहे नॉर्थ आणि आहे हा वेस्ट, तर इथे आला नॉर्थ वेस्ट भाग. ठीक आहे, इथे बघा थार डेझर्ट दिसते. मग आन्सर लिहिणार वी सी द थार डेझर्ट इन द नॉर्थ वेस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. समजलं.